तर मुंबईसह राज्यात महापालिका निवडणुकांसाठी बोटावरच्या शाईसाठी मार्करचा वापर करण्यात येतो आहे आणि ही शाई पुसली जात असल्याचा आरोप होतोय। अशा अनेक तक्रारी सकाळपासून येतात। तर मार्कर पेनच्या वापरामुळे नेमकं काय होतं आहे याचा झी24 तासनं फॅक्ट चेक केलेला आहे, पाहूया। नमस्कार, मी झी24 तासची अँकर श्वेता। मी सकाळी 7:45 वाजता मतदान केलेलं आहे आणि मला सुद्धा मार्करने शाई लावली गेलेली आहे। वारंवार बातम्या येत आहेत की ती शाई ही पुसली जाते, जे मार्करने लावलेलं आहे निशाण आहे ते पुसलं जाते, अशा वारंवार बातम्या येत आहेत। त्यामुळे आता आपण फॅक्ट चेक करणार आहोत की खरंच ही शाई पुसली जाते की नाही। आता हे आपल्याकडे एस्ट्रोजन आहे, जे आपण नेल पेंट रिमूव्हर म्हणून वापरतो, ते मी आता इथे घेते। या कापसावर मी घेतलंय आणि आता आपण पाहूयात खरोखर ही शाई पुसली जाते का। तर आपण पाहतोय ही बोटांवरची शाई पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि ही संपूर्ण शाई ही या कापसाला लागलेली आहे। नेल पेंट रिमूव्हर जे आपण वापरतो, ही शाई निघून गेलेली आहे। तर ही खूप गंभीर बाब आहे। खरं तर भूषण गगराणी यांच्या संदर्भातलं विधान सुद्धा येत होतं। बीएमसीने मात्र सांगितलेलं आहे की असं कुठलंही विधान भूषण गगराणी यांनी केलेलं नाही की बोटांवरची शाई जाते, त्यामुळे त्यामध्ये तथ्य नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र ज्या वारंवारी तक्रारी येत आहेत की पूर्ण बोटांवरची शाई पुसली जाते, तर ही बोटांवरची शाई पूर्णपणे पुसली गेलेली आहे। आपण ही पूर्ण पाहतोय, फॅक्ट चेक आपण केलेला आहे। मी सकाळी 7:45 वाजता मतदान केलेलं होतं आणि माझ्या बोटांवर शाई होती। पहिल्या शॉटमध्ये आपण पाहतोय मीरा भाईंदरमध्ये मी सकाळी 7:45 वाजता मतदान केलेलं होतं, माझ्या बोटावर शाई होती आणि आता आपण फॅक्ट चेक केलेला आहे। नेल पेंट रिमूव्हरनं आपण हे संपूर्ण शाई पुसण्याचा प्रयत्न केला आणि शाई पूर्णपणे पुसली गेलेली आहे। संपूर्ण शाई इथे या कापसावर लागलेली आहे आणि माझं बोट पूर्णपणे स्वच्छ आहे। पूर्ण बोटांवरची शाई निघालेली आहे। त्यामुळे ज्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत की ही शाई पुसली जाते, त्या तक्रारींमध्ये तथ्य आहे। त्यामुळे निवडणूक आयोगानं आणि प्रशासनानं या संदर्भातल्या तक्रारींची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे। तर झी24 तास तर फक्त हे फॅक्ट चेक करण्यासाठी आणि सत्यता तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे। मात्र आमचं सगळ्या नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी अशा पद्धतीने कृत्य करू नये, कारण त्यामुळे बोगस मतदान वाढू शकतं। त्यामुळे सगळ्यांना अपील आहे की तुम्ही अशा पद्धतीचा कुठलाही प्रयत्न करू नका। हे फक्त फॅक्ट चेकसाठी, सत्यता समोर आणण्यासाठी आम्ही आपल्या पुढे मांडलेलं आहे। तर झी24 तासनं फॅक्ट चेक केलेला आहे, पण आम्ही नागरिकांना आवाहन करतोय की अशा कोणत्याही पद्धतीने तुम्ही कृत्य करू नका। पुढच्या बातमी